नमस्कार मित्रांनो, मी अंजली तांबडे अस्पायर एक्झिम इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत। स्विफ्ट कोड म्हणजे काय आणि तो नेमका कशासाठी वापरला जातो। स्विफ्ट कोड म्हणजे सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्विफ्ट कोड हा एक विशेष कोड असतो जो प्रत्येक बँकांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख सांगतो। जसं भारतात IFSC कोड वापरतात तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहारासाठी स्विफ्ट कोड वापरला जातो। स्विफ्ट कोड कशासाठी वापरतात? हा कोड प्रामुख्याने परदेशात पैसे पाठवण्यासाठी किंवा परदेशातून पैसे मिळवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बँक व्यवहारासाठी वापरला जातो। जर तुम्हाला USA, UK, दुबई किंवा इतर कोणत्याही देशातून पैसे द्यायचे किंवा घ्यायचे असतील तर तुम्हाला या बँकेचा स्विफ्ट कोड घ्यावा लागतो। स्विफ्ट कोड कसा असतो? साधारणपणे 8 ते 11 अक्षरांचा स्विफ्ट कोड असतो, ज्यामध्ये पहिली 4 अक्षरे बँकेचे नाव दर्शवतात, पुढील 2 अक्षरे देशाचा कोड दर्शवतात, त्यापुढील 2 अक्षरे शहर किंवा लोकेशन दर्शवतात, तर शेवटची 3 अक्षरे शाखेचा कोड दर्शवतात, जे की ऑप्शनल आहे। कोड कसा शोधायचा? तुमच्या बँकेचा स्विफ्ट कोड शोधण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जसे की बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, तुमच्या पासबुकच्या मध्ये तपासा किंवा बँकेशी संपर्क साधा। चुकीचा कोड वापरल्यास व्यवहार अडकू शकतो, त्यामुळे कृपया स्विफ्ट कोड हा तपासून पहा। स्विफ्ट आणि IFSC कोड यामध्ये काय फरक आहे? IFSC कोड हा भारतातील व्यवहार वापरण्यासाठी केला जातो, तसेच स्विफ्ट कोड हा आंतरराष्ट्रीय व्यवहार वापरला जातो। मित्रांनो, स्विफ्ट कोड हा आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी खूप महत्त्वाचा असतो। परदेशातून पैसे घ्यायचे किंवा पाठवायचे असतील तर हा कोड आवश्यक आहे। मला आशा आहे की तुम्हाला स्विफ्ट कोड बद्दल संपूर्ण माहिती समजली असेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।